प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच काल्हेर संघाचा जो खेळाडू आहे तो पडदा सोडायचा आहे तुम्ही कावकोना रिजनला. थँक्यू. आपण ऐकलत म्हणतोच पडदा सोडा. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी पाठवायची आहे खेळपट्टीवरती विनंती असेल. टीम ताडाई विपक्षामध्ये टीम राहणार अशी मॅच. चला बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. नक्कीच 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय मंगेश दादा यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मंगेशजी माई साहेब जे काल्हेरचे आहेत. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतोय. काल्हेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंगेशदादा माले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्की संजयभाई म्हात्रे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती, शिवसेना गटनेते आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार शरदजी तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंगेशदादा माली यांच्या समवेत शरदजी तरे हे देखील आम्हा मान्यवर कक्षामध्ये जोडलेत. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रातून पहिल्या फेरीचा सामना आपण पाहतोय. जागृत मराठा राहणाल आणि वरालदेवी ताडाली आज सकाळच्या पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन करून चेरोबा कोण हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्या संघाचं देखील आपण अभिनंदन करू. सामन्याकडे गोलंदाज आलेत विजय चौधरी, नितीन बजाके नॉन स्ट्राईकला आणि नंदू चौधरी सलामीर जोडी. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. गेम ऑन. चला मित्रांनो, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 1:22 बरोबर झालेले आहेत. सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण हा विजय चौधरीचा पहिलाच चेंडू पाहिलाय. इस्टनच्या मागे दिनेश इस्टनपासून दूर आहे. शॉट थर्डमॅन, कव्हर, पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि प्रदीप पाटील यांना आपण पाहतोय मिड ऑफ लाईट, मिड ऑन, डीप मिड विकेट आणि शॉट फाईन लेग. अनेक भालचंद्र नाईक यांना वाईडिश लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. नंदू यांनी स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलं आहे. 1 या धावसंख्येनी विजय चौधरी, अजय चौधरी या बंधूंची जोडी जागृत मराठा राहणार या संघाकडून कित्येक वर्ष आपण खेळताना पाहतोय. अप्रतिम फटका, गॅपमधून चेंडू चाललाय सीमा पार. नितीन बजाके यांचा पहिला वार चौकार. की 4 धावींनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 3 चेंडूमध्ये 5.
हा चेंडू पुल करायचा होता, पॉवरफुल नाहीये चेंडू, शॉर्ट लेगला सेफ लँड होतोय. संतोष भोईर तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 6. 4 चेंडू 1 डॉट 2 सिंगल 1 चौकार असा पहिला ओव्हरचा खेळ मैदानातून आपण पाहतोय. बघूया नितीन बजाकियानं चर्चा केलेली आपले सहकारी नंदू चौधरी याच्या समवेत, कारण की 40+ क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चर्चा खूप महत्वाची आहे. विजय चौधरी ओव्हर द विकेट. हा चेंडू अगदी चेंडूला टॅप केला आहे. बघूया चेंडू शॉर्ट थर्डमॅनला उचललाय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 7. बघूया प्रदीप पाटील सध्या ऑल इंडिया 40+ ते नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. 5 चेंडू 7 धावा. इथे चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. नितीन बजाके नक्की चांगला सराव आहे, कारण की 3 चेंडू खेळलेत आणि 3च्या 3 चेंडू बॅटवर घेतलेले आहेत. 1 चौकार 1 सिंगल आणि या चेंडूवर 2. म्हणजे नितीन बजाकेनं 3 मध्ये 7 धावांचं मौल्यवान योगदान दिलेलं आहे. तर नंदू चौधरीनं 3 चेंडूमध्ये 2 अशी पहिली ओव्हरची समाप्ती. धावा बनल्यात बिनबाद नाव. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया संजयभाई म्हात्रे यांचा. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार संजयभाई म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करूया. नंदूजी पाटील यांच्या शुभ हस्ते संजयभाई म्हात्रे यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद संजयभाई म्हात्रे. गावदेवी 40+ संघाचे कर्ता धर्ता आहेत. त्यानंतर मंगेशदादा माली कल्लेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच, समाजसेवक मंगेशदादा माली यांना देखील आपण सन्मानित करूया. कल्लेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि बंद्र्या मारुती कल्लेर 40+ चे एक सदस्य देखील आहेत. मंगेशदादा माली यांना देखील सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया शरदजी तरे, समाजसेवक काल्लेर. शरदजी तरे आपण देखील पुढे या. आपला देखील स्वागत आणि सन्मान केलं जाईल. गेली 3 दिवस या स्पर्धेतून कित्येक पाहुण्यांना सन्मानित केले आहे. अतिशय चांगली स्पर्धा गावदेवी 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025. धन्यवाद. फलंदाज नंदू चौधरी आहेत. पहिल्या चेंडूवर 2. गोलंदाज सागर भोईर. सागर देखील खूप जुनं नाव जागृत मराठा राणाल संघाकडून. चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये. इथे फलंदाज नंदू चौधरी. धावचित बाद. सावरायचं आहे सागर, स्वतःला आवरायचं आहे. सागर कोणाला घाबरणार नाही. खूप जुनं नाव आहे जागृत मराठा राणाल. काय फलंदाजाला धावचित बाद केलाय. अगदी हिट आणि फिट आहे. रमाकांत चांगला खेळाडू आहे. रमाकांत वरलदेवी ताडली संघाच्या नेहमीच अशा अपेक्षा या खेळाडूवर राहिलेल्या आहेत. एक उंच पुराचा खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, चांगला फलंदाज देखील आहे. बघूया या संघामधून देखील 2 माजी नगरसेवक आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. नितीन बजाके असतील,
त्यानंतर कमलाकर पाटील 11 धावा लागलेत. गोलंदाज सागर इथे हा चेंडू बघूया. अगदी यष्टीरक्षक दिनेशला चकवून चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून डीप थर्डमॅनला चेंडू उचललाय. धावा पूर्ण केले 2. यस बाईच्या स्वरूपात आहेत. म्हणजे ते दिनेशची चुकी असेल, कारण की चेंडू जेव्हा फलंदाज यष्टीरक्षकाच्या समोर येत आहेत तेव्हा यष्टीरक्षकाचे डोळे बंद होतात. नक्की स्वतःला सावरायचं आहे, आवरायचं आहे. धावसंख्या 13. 9 चेंडू टाकून झालेत आणि 13ही धावसंख्या वरलदेवी ताडाली संघाच्या फलकावर लागलेली आहे. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय शॉर्ट लेग मध्ये. पुन्हा एकदा तिथे संतोष भोईर उपस्थित. चांगली फिल्डिंग आज संतोष भोईर यांच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 14. 10 चेंडू मध्ये 14 आलेत. विजय चौधरीनं पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 9. त्यानंतर सागरनं दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये धावा दिलेत. बघूया इथे चेंडू चाललाय. अगदी अजय चौधरीला बीट करून सीमा पार. करा फिल्डिंग. नक्कीच इथे चौकार आलाय. नितीन बजाके रमाकांतच्या बॅट मधून. एकोणावीस धावा लागलेत. रमाकांत नेहमीच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा खेळाडू. भरपूर आशा अपेक्षा वरलदेवी ताडली संघाच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. हा चेंडू फुलटॉस घेतलाय. अगदी हलक्या हातानं चेंडूला वाईडिश लॉंग ऑनला. प्रदीप पाटील चेंडूला उचलत आहेत. दुसरीचा चांगला प्रयत्न. नितीन बजेके नक्कीच अगदी चांगल्या मूडमध्ये आहेत. 2 ओव्हर. धावसंख्या 1 बाद 21. 21 धावा झाल्यात. 10.50च्या सरासरीनं प्रथम फलंदाजी करताना वरलदेवी ताडाली संघ 21 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. चला यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. बंद्र्या मारुती काल्हेर आणि गावदेवी रांजनोली. एक बिग मॅच. दोन्ही संघनायक आपण याची रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी आपण उपस्थित राहा. स्वर्गीय वसंत कालीराम पाटील गुंदवली यांच्या टॉस बॉक्स मध्ये जो आम्हाला स्पॉन्सर केलं हेमंत बलराम पाटील यांनी, त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. 1:32 झालेले आहेत. आज आपल्याला स्पर्धेचा अंतिम फायनल सामना, त्यानंतर बक्षीस वितरण, मोठ्या संख्येने पाहुणे येतील, त्यांचं स्वागत सन्मान, खूप मोठा कार्यक्रम आहे. सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अजय चौधरी संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून अजयनं आपली स्वतःची ओळख या जागृत मराठा राणा संघाकडून निर्माण केलेली आहे. विजय चौधरीचे बंधू आहेत. बघूया ओव्हर नंबर 3. 2 ओव्हरमध्ये आलेत 21. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय नितीन बजेगे यांच्या बॅटमधून. 2 धावा इथे पूर्ण केलेत. नितीन बजेगे यांनी आतापर्यंत 5 चेंडू केलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा बनवले 10. 1 चौकार, 2 सिंगल आणि 2 डबल. एक महत्त्वाची गोष्ट की अजूनही एकही डॉट चेंडू ते खेळले नाही आहेत.
धावसंख्या 23. 13 चेंडूमध्ये 23. अजून 11 चेंडूचा खेळ वरालदेवी ताडाली संघाकडे आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. अजयचा चेंडू अप्रतिम सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. पहिला डॉट नितीन भजके या इनिंगचा चेंडू पहिला डॉट खेळलेत. चांगला चेंडू टाकला होता. वेलकम निलेश, आपलं देखील स्वागत आहे. हा चेंडू देखील आलाय पुन्हा डॉट. जागृत मराठा राणाल संघाला आणि खास करून अजय चौधरीला छोटू चंद्रकांत नाईकनं शुभेच्छा दिलेत. 3 धावा या चेंडूवर. जर अजयनं हॅट्रिक आता होणार नाही, कारण की छोटूनं हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा केलं आहे अजयसाठी. आता फक्त चेंडू 2 आहेत. ओव्हर नंबर 3 चे नक्की चंद्रकांत नाईक आपल्या शुभेच्छा आम्ही आपल्या संघापर्यंत आणि अजय चौधरीपर्यंत पोहोचवलेले आहेत. तसेच माझे परम मित्र पंकज पाटील, पंकज भोईर, विलासमूर्ती राणाल संघाचे संघटक यांनी देखील जागृत मराठा राणाल संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद पंकज. वेलकम सुस्वागतम. हेमंतजी घरात साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय. कोपर ग्रामपंचायतचे थेट जनतेतून निवडून आलेले कार्यसम्राट सरपंच हेमंतजी घरात साहेबांचं या पंचवर्षीय क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. हेमंतजी घरात साहेबांचं गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत रुपेश घरात आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे इतर सहकारी मित्र आपलं मनपूर्वक सहर्ष गावदेवी 40+ पिंपलगर संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2025 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वेलकम हेमंतजी घरात साहेब, रुपेशजी घरात आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. नक्कीच वेताल कोपर संघ काल या स्पर्धेतून पराभूत झाला, मात्र इथून ते पिशेला गेले आणि तिथे थेट फायनल मध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. नक्कीच वेताल कोपर संघ देखील चालू सीझन मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज आलेत जागृत मराठा राणाल संघाचे करता धरता आणि ऑल इंडिया 40+ चे अध्यक्ष प्रदीप पप्पूशेठ पाटील. अठ्ठावीस बनले 18 चेंडू मध्ये आणि इथे चौथ्या ओव्हरचा पहिल्या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्या 29. मैदानामध्ये सुरू असलेला सामना जागृत मराठा राणाल आणि वरालदेवी ताडाली पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. 19 चेंडू टाकून झालेत आणि 29 धावा. योगेश कडून अशा अपेक्षा भरपूर आहेत. इथे चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय, बघूया. एक सिंगल तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 31. 20 चेंडू मध्ये आलेत 31. नक्कीच वरालदेवी ताडाली संघाला कुठेतरी थांबवलंय. 20 चेंडू मध्ये 31
अजूनही 4 चेंडूचा पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. बघूया योगेश आणि रमाकांत ही बिनीची जोडी. इथे चांगला फटका आपण पाहतोय. अगदी चेंडूला विजय चौधरीनं स्टॉप केलाय. पुन्हा एकदा योगेशच्या खात्यामध्ये 2 धावा. वरालदेवी ताडली संघ 2 धावेंनी पुढे. धावसंख्या 3-3 33. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि प्रदीप पाटील यांच्या चौथ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आल्यात आतापर्यंत 5. इथे हा चेंडू अतिशय चांगली लाईन अँड लेंथ, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकला होता. प्रदीप पाटीलने देखील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा दिलेत. शेवटचे 2 चेंडू. बघूया रमाकांत की प्रदीप पाटील या 2 चेंडूंवर कुठल्या खेळाडूचा विजय असेल. हा चेंडू देखील तितका चांगली गोलंदाजी अगदी केलेली आहे. बघूया डीप मधून शत्रुरक्षक चेंडूवर झेपावतायत. दुसरीचा प्रयत्न आत्मघातकी असेल. फलंदाज योगेश धावचित बाद. तेवीस चेंडूंचा खेळ संपलेला आहे. नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 चेंडू फेकलेत. एकही अतिरिक्त वाईट अथवा नो बॉल 4ही गोलंदाजांनी फेकला नाहीये. नक्कीच जागृत मराठा रानल संघाच्या गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. नवीन फलंदाज संतोष चौधरी आलेत. अतिशय चांगले. अगदी आपण प्रदीप पाटील यांचे या ओव्हरचे 3 ते 4 चेंडू असे पाहिलेत जणू काही रिप्ले आपण पाहतोय. अगदी पायाच्या आणि बॅटच्या मधोमध चेंडू फेकलेत. 2 धावा आलेत शेवटच्या चेंडूवर आणि एकूण टोटल वरलदेवी ताडली संघाची 4 ओव्हर 3 बाद 37 38 धावांचं लक्ष्य विजयासाठी. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. गावदेवी रांजणोली आणि बंद्र्या मारुती काल्हेर असा पुढील सामना असेल. या दोन्ही संघाचे संघनायक आपण याची रिपोर्टिंग करा. आपण टॉस करू आणि त्यानंतर मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे आपण जाणार आहोत. हे म्हणजे गरज साहेबांना विनंती असेल. त्यानंतर मंगेशदादा माली या आपण स्वर्गीय वसंतदादा कालीराम पाटील गुंदवली यांच्या नावाचा टॉस बॉक्स या स्पर्धेसाठी आम्हाला हेमंत बलिराम पाटील यांनी पुरस्कृत केले. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. वेलकम गणेश भाऊ पाटील, आपलं देखील स्वागत आहे. सुस्वागतम. चला या विनायक पाटील बंद्रावरती काल्हेर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या स्पर्धेच्या अंतिम फायनल दिवसातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. हे म्हणजे गरज साहेबांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी होईल. चापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. चापा आणि काटा आहे. कोण आवाज येईल? यस, उडवा गरज साहेब. छापा अशी कॉलिंग अगेन्स्ट काटा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद आमचे सर्व मान्यवर. फक्त निर्णय सांगा भाऊ, सामना सुरू होतोय. फिल्डिंग धन्यवाद. चला तर सॉरी, यस चला सॉरी. नाणेफेकी बंद्रामूर्ती काल्हेर या संघाच्या बाजूने लागली आणि विनायक पाटीलनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. हे म्हणजे गरज साहेब मंगेशजी माली. 4 ओव्हरचा सामना असेल. आपण थेट मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. नक्कीच आपण आयोजन कमिटी सज्ज राहा.
उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया। नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया। आज या स्पर्धेच्या अंतिम दिवसातून आपल्याला उपस्थित मान्यवर कोपरगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ज्यांच्या सौभाग्यवती सध्या विद्यमान सदस्य आहेत रुपेश गुरुनाथ घरात यांना आपण सन्मानित करूया। रुपेश घरात यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले कोपरगावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर संतोषजी म्हात्रे आहेत उद्योगपती कोपर यांना देखील आपण सन्मानित करूया। संतोषजी म्हात्रे संतोषजी म्हात्रे हे आर्यस संघाचे संघ मालक कोपर प्रीमियर लीग नक्कीच हेमंतजी घरात साहेबांच्या माध्यमातून कोपर प्रीमियर लीग देखील खूप मोठ्या टाटामाटात त्या स्पर्धेचं आपण भव्य दिव्य आयोजन पाहतोय। आणि संतोषजी म्हात्रे उद्योगपती कोपर यांचा शुभ सन्मान। त्यानंतर ग्रामपंचायत कोपरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। प्रभाकरजी पाटील कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। त्यानंतर पुढील स्वागत सन्मान देवीजी पाटील समाजसेवक कोपर यांना देखील सन्मानित करूया। सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि यानंतर आपण एक मेगा सत्कार करणार आहोत। कोपर ग्रामपंचायतचे थेट जनतेतून निवडून आलेले कार्यसम्राट सरपंच हेमंतजी घरत साहेबांना आपण इथे सन्मानित करूया। गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं हेमंतजी घरत साहेबांचा विशेष स्वागत आणि सन्मान आपण यानंतर करणार आहोत। चला ऑल टीम गावदेवी स्पोर्ट पिंपलघर 40+ आपण सर्वांनी पुढे या। हेमंतजी घरत साहेबांचे एक विशेष स्वागत आणि सन्मान आपण गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून करत आहोत। कोपर ग्रामपंचायतचे थेट जनतेतून निवडून आलेले कार्यसम्राट सरपंच हेमंतजी घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, विनंतीला मान देऊन आपली अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलीत। पुन्हा एकदा आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आणि तुमचं देखील गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। हेमंतजी घरात असतील, रुपेशजी घरात, संतोष म्हात्रे, प्रभाकर पाटील, देवेश पाटील, कपिल पाटील, सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि जाऊया आपण थेट सामनेकडे बोलूया।
गोलंदाज तानाजी आहेत. भालचंद्र नाईक विजयाचं लक्ष आहे 38 धावांचं आणि पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू टाकून झालेत. धावा म्हणले 6. सुदर्शनजी घरात यांचा आपण एक शुभ सन्मान करूया. सुदर्शन घरात कोपरगावचे समाजसेवक आहेत. हे म्हणजे घरात साहेबांच्या समवेत ते देखील आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. चांगला फटका आपण पाहिलाय प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून. ताकदवान फटका, चेंडू सीमापार, येतोय चौकार. 10 धावा लागलेली आहेत. 4 चेंडू मध्ये 10. दामुशेठ प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा राम चौधरी श्याम चौधरी साहेबांकडून वरालदेवी ताडाली या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. आणि या स्पर्धेचे आयोजक संघाला देखील शुभेच्छा दिल्यात. ते अपील जरूर केली गोलंदाज तानाजीनं. यष्टीरक्षक आपण पाहतोय योगेश. नक्कीच बऱ्याच स्पर्धेतून आपण कमलाकर पाटील साहेबांना यष्टीरक्षक भूमिकेमध्ये पाहिलेले आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ते देखील माजी नगरसेवक राहिलेत. नितीन बजाके साहेब असतील. 40+ क्रिकेट म्हटलं की राजकीय क्षेत्रातील उच्चंग असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हेल जज कॅच. संतोष चौधरी या संघातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. धन्यवाद. हे म्हणजे गरज साहेब आणि आपले इतर सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली मोलाची उपस्थिती आपण दिलीत. धन्यवाद. नक्कीच नक्कीच साहेब. नक्कीच भालचंद्र नाईक यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांचे बंधू चंद्रकांत नाईक छोटू या नावाने फोकस आणि फेमस आहेत. चंद्रकांत नाईक छोटू याच्याकडून भालचंद्र नाईक यांनी जर या सामन्यातून षटकार हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालंय. धन्यवाद चंद्रकांत नाईक. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पंकज भोईर कडून देखील शुभेच्छा आलेत. पंकज भोईर आमच्या विलास स्पोर्ट राणाल नवीन 40+ संघाचे संघनायक आहेत. आणि सध्या BTC लाईव्ह च्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेचे आयोजक तसेच आपल्या लाडक्या संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद पंकज भोईर. आपलं देखील स्वागत आहे. कबीरदादा ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी देखील या स्पर्धेचे आयोजक संघाला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कबीरदादा ठाकरे उद्योगपती ठाकूरपाडा. आपलं देखील सहर्ष स्वागत. वाईटचा इशारा. प्रवीण पाटील. धावसंख्या 11. हा चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. कमलाकर पाटील यांचे प्रयत्न सफल. चेंडू सीमापार. भालचंद्र नाईक यांचा ताकदवर चौकार. काय फटका केलेत. नक्कीच आज फलंदाजीतून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू खेळलेत, 2 चौकार, 1 सिंगल. 9 वर खेळतायत. प्रदीप पाटील बाद झाले 5 वर. नवीन फलंदाज झालेले यष्टीरक्षक दिनेश. इथे हा फटका उडवला आहे. उंची मिळाली, लांबी मिळेल का. अगदी चांगला प्रयत्न. बघूया इथे काय घडलाय. चेंडू अडवलाय.
की नाही अगदी 2 धावा तर धावून पूर्ण केलेत. संतोष तिथे उपस्थित होते काऊ कॉर्नर रिजनला. पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण पाहतोय. आता गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार. वाईडिश लॉंग ऑफ शिमर शेक्लेर. 2 नंतर चौकार. धावसंख्या 21. यानंतरचा सामना असेल बंद्र्या मारुती काल्हेर आणि गावदेवी रांजनोली. नाणेफेकी जिंकून काल्हेर संघाचे संघनायक विनायक पाटीलनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी रांजनोली संघाला आमंत्रण दिलेले आहे. हा चेंडू फुलटॉस घेतलाय. बघूया चेंडू अगदी हवेमध्ये. कमलाकर पाटील चांगले प्रयत्न होते मात्र झेल ड्रॉप झालाय. धावा मिळाले 2. 2 धावेनी संघाची टोटल 23. 38 बनवायचे आणि 23 झालेत. फक्त 15 धावा विजयापासून दूर. 14 चेंडूमध्ये 15 आणि इथे लांबच लांब. आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार भालचंद्र नाईक यांच्या बॅटमधून. 29 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद. आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी नक्कीच गेले 3 दिवस या स्पर्धेवर भरभरून प्रेम केलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. अशीच आम्ही अपेक्षा करतोय अंतिम सामन्यापर्यंत तुमची मोलाची उपस्थिती. प्रवीण पाटील शॉर्ट रनअप न इथे हा चेंडू. बघूया काय घडलाय. योगेश दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एक सिंगल धाव येईल. सिंगलनं धावसंख्या 30. 2 ओव्हरमध्ये 30 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 8. सामना कुठेतरी दूर होत चाललेला आहे वरलदेवी ताडली संघाकडून. कारण की पहिल्या 12 मध्ये बनले 30 आणि उर्वरित 12 मध्ये शिल्लक आहेत 8. आणि भालचंद्र नाईक ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत संघ अगदी ऑल इज वेल आहे. भालचंद्र नाईकचे धावा किती झालेत. वैयक्तिक 24 वर भालचंद्र नाईक खेळत आहेत. आज नक्कीच प्रदीप पाटील खुश असतील कारण की आपल्या संघातील मुख्य सहकार्याला आज सूर गवसलेले आहे. नक्कीच संतोष पाटील बंद्र्या मारुती काल्हेर नवीन 40+ संघाचे करता धरता सध्या बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी गावदेवी 40+ पिंपलगार या स्पर्धेचे आयोजक संघाला आणि तसेच आपल्या बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला शुभेच्छा दिले. धन्यवाद संतोषजी पाटील. आपलं गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रमोद ओव्हर नंबर 3 आणि ते उंचच उंच आणि लांबच लांब चेंडू काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. भालचंद्र नाईकचा ब्लास्ट षटकार. आता 11 मध्ये 2
36 धावा झालेत. 38 धावांचं लक्ष असताना आज दिनेश देखील खुश आहे. एकही चेंडू खेळायला मिळाला नाही, मात्र आपला सहकारी चांगली कामगिरी करतो एका बाजूनी. हा आनंद आहे दिनेशला. फक्त 2 धावा. 30 वर भालचंद्र नाईक. हा चेंडू देखील जाईल सीमा पार. षटकार. 30+6 36 नाबाद भालचंद्र नाईकनं ठोकलेत आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. बघूया आजच्या दिवसातून चांगली धावसंख्या